नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. टायटल आणि थंबनेलवरून आपल्याला कळलं असेल की आज आपण परत कोकणात चाललोय आणि मी तुम्हाला देणार आहे मुंबई गोवा हायवेची अपडेट. तर आता आपण आहोत भांडुपला आणि इथून निघत आहोत. वेळ झाले सकाळचे 7:30 आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. जसं आपल्याला माहीत आहे की जर पेन मार्गे आपण जातो तर पेन, वडखळ आणि वडखळ ते इंदापूरपर्यंतचा पॅच खराब आहे. तर तो आतापर्यंत किती रिपेअर झाला आहे, काय अपडेट आले आहेत त्याच्यामध्ये, तर ते आपण ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. आणि आपला तिथपर्यंतचा प्रवास हा किती वेळेमध्ये पूर्ण होतोय हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर आता चला सुरुवात करूया या प्रवासाची. आता निघताना किलोमीटर आहे 2 ज्याला मी ट्रिप केलेलं आहे. तर पोलादपूरपर्यंतचा अपडेट मी तुम्हाला देणार आहे या व्हिडिओमध्ये. आणि महत्त्वाचं म्हणजे वडखळ ते इंदापूरच्या हायवेमध्ये अजून किती फरक झाला आहे, किती कामं पूर्ण झालीत, हे सगळं आपण कव्हर करणार आहोत. तर चला सुरुवात करूया आजच्या प्रवासाची. तर GPS आपल्याला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे दाखवत होता वाया खोपोली किंवा खालापूर, पण आपण चाललेलो आहोत ओल्ड गोवा हायवेनी. तर आता कळंबोलीला आपण राईट घेऊया पनवेल बायपासनी. पनवेल शहरातूनही जाऊ शकता तुम्ही, पण कधी कधी ट्रॅफिक मिळते आतमध्ये, त्यामुळे आपण बायपासनी जाणार आहोत. जो रस्ता उरणकडे जातो त्या हायवेने आपण जाणार आहोत. तर बघा, आपण हा रस्ता घेतलेला आहे. डावीकडे आहे तो पनवेल सिटीचा आहे आणि हा उरणचा हायवे आहे. पुढून लेफ्ट मारला की आपण जाऊ डायरेक्ट पळासपे फाट्याला. तर आता आपण पळासपेला पोहोचलेलो आहोत. सरळ तुम्ही गेले तर तुम्ही जाल ओल्ड पुणे हायवेला या फ्लायओव्हरनी, आणि ओल्ड गोवा हायवेला जाण्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे लेफ्ट. आणि आपल्याला सुरुवात झालेली आहे मुंबई गोवा हायवेची. तर इथून वडखळपर्यंत रस्ता चांगला आहे. जर तुम्ही प्रवास केला नसेल तर ऑलमोस्ट सिमेंट पॅच झालेला आहे इथून वडखळपर्यंत. आणि त्याच्या पुढे मग मध्ये मध्ये डायव्हर्जन्स आहेत इंदापूरपर्यंत, इंदापूर माणगावपर्यंत. तर आता आपण CNGचा एक हॉल्ट घेतलेला आणि आता कंटिन्यू करतोय. टाइम झालेला आहे 8:49. तर आता आपण कर्नाळा पक्षी अभयारण्य हा पॅसेज क्रॉस करत आहोत. आणि इकडे तुम्हाला माहित असेल माकडं भरपूर आहेत रोडच्या बाजूला. तर मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की इथे प्लीज हे जे माकडं आहेत ना, यांना खायला घालू नका. कारण यांना जेव्हा आपण खायला घालतो तेव्हा ही रोडवर येतात आणि मग त्याच्यात ॲक्सिडेंट वगैरे होतं त्यांचं. त्यामुळे इकडे बोर्ड पण लिहिलेले आहेत की माकडांना खायला घालू नये म्हणून. तर कृपया तेवढं फॉलो करा. वाईल्ड ॲनिमल्स आहेत, जंगलामध्ये खातील राहतील, ते त्यांच्यासाठी अधिक उत्तम असतं. तर आता आपल्याला सुरू झालेला आहे वडखळचा ब्रिज. आणि आता वडखळला पोचता पोचता 9:27 झालेले आहेत. तर आज ट्रॅफिक काय एवढी नव्हती, ट्रॅफिक कमी होती, त्यामुळे फटाफट आलोय. म्हणजे ऑलमोस्ट 2 तासामध्ये आपण वडखळला आलेलो आहोत. आणि आता इथून इंदापूरपर्यंत किंवा माणगावपर्यंत काय सिच्युएशन आहे, काय अपडेट्स आहेत, ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. तर लेट्स सी कुठे कुठे रस्ता चांगला आहे, कुठे खराब आहे, कुठे कामं कंप्लीट झालीत, ते आता पाहूया आपण. तर आता हे गडपगाव लागलं आपल्याला आणि इथे सध्या डायव्हर्जन आहे, काम सुरू आहे. पण आय थिंक ह्या गणपतीपर्यंत हे सगळं काम कम्प्लीट होईल, कारण फ्लायओव्हरचं पण काम सुरू झालंय. लास्ट टायमाला मी आलेलो तेव्हा तर काय अपडेटच नव्हता इथला, हे असंच होतं. हे बघा समोर फ्लायओव्हर दिसतंय, फ्लायओव्हरचं काम सुरू झालेलं आहे.
तर आता आपण कासू गावामध्ये आहोत आणि डावीकडे सिमेंट रोडचं काम चालू झालंय, म्हणजे ऑलमोस्ट संपत पण आलंय. इकडची लेन बाकी आहे, हा पेवर ब्लॉकच आहे. ह्याच्या पुढे आता आमटेम लागेल आपल्याला आणि त्याच्या पुढे मग परत सिमेंट पॅच सुरू होईल. आणि हा कासू गावातला जो पुलाचं काम होतं तेही कम्प्लीट झालं डावीकडचं, जिकडे सिमेंट पॅच झालं आता ते. अरे बघा, पुढे हे आमटेम गावाच्या इथलं फ्लायओव्हरचं काम जसं पहिल्यापासून होतं ना तसंच रखडलेलं आहे. इथे काहीच चेंजेस नाही आहे. म्हणजे हा पॅच काय माहिती कधीपर्यंत होईल तो. हॉटेल कामत गोविंदाच्या पुढेही काम सुरू झालंय ब्रिजचं. हेही फ्लायओव्हरचं काम अडकलेलं कधीपासून, तर ह्याची सुरुवात केलेली आहे या लोकांनी. बघा, तो ब्रिज पूर्ण त्याच्यावर झाडी आणि जंगलच उगलेलं गेल्या वेळी पाहिलेलं तेव्हा. आता या लोकांनी काम सुरू केलं आणि त्याच्या पुढे हे जे रखडलेलं काम होतं फ्लायओव्हरचं हे सुरू केलंय. ह्याचा जरा जोर दिसतोय कामाचा, हे लवकरात लवकर पूर्ण होईल. आता इथेही डायव्हर्जन आहे, रोडचं काम सुरू आहे नागोठण्याला. तर इथे थोडे पॅच खराब आहेत. मग त्याच्यानंतर हा थोडासा सिमेंट पॅच आहे, नंतर परत सिंगल लेन हायवे आहे. नागोठण्याला असं सिंगल लेनच हायवे अजून, आणि पुढे पण ब्रिजचं काम रखडलेलं आहे. ते पण अजून याला काही हात लावलेला नाही, ते तसंच्या तसंच आहे. तर आता आपण प्रॉपर नागोठणे जंक्शनला पोहोचलोय, भारत पेट्रोलच्या इथे. आणि हे बघा, डावीकडे पुलाचं काम जसं होतं तसंच आहे, ह्याच्यात काहीच प्रोग्रेस नाही आहे. तर अशा प्रकारे डायव्हर्जन्स आहेत. पण आता इथून पुढून सिमेंट रोड सुरू होईल हॉटेल मयूरच्या इथं नागोठणे. तर एक नागोठण्याचा पॅच सध्या खराब आहे असं म्हणायला हरकत नाही. इकडे आपण बऱ्यापैकी स्लो होतोय आणि इथून झालेला आहे सिमेंट रोड सुरू. हा आता कंटिन्यू होईल आपल्याला. वाकणला थोडा मध्ये खराब पॅच मिळेल, त्याच्यानंतर परत सिमेंट पॅचच कंटिन्यू आहे. काय तर बघा, हे जंक्शन आहे जिथून तुम्ही खोपोली पाली मार्गे बाहेर येऊ शकता वाकणला. आणि हा रस्ता तुम्हाला GPS दाखवतो जेव्हा तुम्ही मुंबईवरून प्रवास सुरू करता. पण इकडून यायला तुम्हाला 10 ते 11 किलोमीटर वाढतात, प्लस पुणे एक्सप्रेस हायवेचा टोल तुम्हाला वाढतो. तर ऑलमोस्ट तेवढाच टाइम लागतोय जुन्या हायवेने जरी आपण आलो पेन वडखळ मार्गे. आता इथे एवढाच पॅच खराब आहे ब्रिजचा, ह्याच्या पुढे व्यवस्थित आहे. तर हा जो छोटा घाट लागतो त्याचं नाव नाही मला आठवत आहे, पण इथे पुढे वरती सिमेंट पॅचचं काम झालेलं आहे. पण आता हे काम सुरू आहे, म्हणजे ऑलमोस्ट होत आलंय. म्हणजे इथे सिमेंट रोड दोन्ही बाजूला आपल्याला वापरायला मिळेल लवकरात लवकर. तर जिकडे मध्ये मध्ये गाव आहेत ना तिथे कामं रखडलेली आहेत. आता बघा, इथेही ब्रिज येईल, ह्याचंही काम झालं नाही. हा सिंगल लेन आहे, हा जुना जो आपला हायवे होता डांबर तोच आहे. आणि हा एक फ्लायओव्हर रखडलेला. तर आता इकडेही काम सुरू आहे. आता हे आलेलं आहे खामगाव. खामगावाच्या इथे आलेलो होता. मग फ्लायओव्हरचं काम पण लवकर होईल. बाकी हे जे सिंगल लेन आहे ते कधी करणार आहेत डोंट नो. हळूहळू कामं सुरू आहेत. या वर्षाच्या एंडपर्यंत हा रोड झाला पूर्णपणे कंप्लीट एकदम, तर बरं होईल, खरंच खूप बरं होईल.
तर आता आपण आलेलो आहोत कोलाडला आणि कोलाडला अजून कामं जशीच्या तशी आहेत, वर्क इन प्रोग्रेस अशी परिस्थिती आहे सध्या. आणि जे डायव्हर्जन्स आहेत तेच तुम्हाला वापरायला मिळणार आहे तिथे. हे बघा काम सुरू आहे आणि हे जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ह्या डायव्हर्जन्स शिवाय पर्याय नाहीये. आणि डायव्हर्जन पण घाणेरडे खड्डे पडलेले डायव्हर्जन्स आहेत. कोलाडला सध्या ही अवस्था आहे हायवेची. तर बाईकवाले तुम्ही इथे डोळ्यांनी रंगू शकता, कारण इथे अजून काम सुरू आहे. हे काही लवकर होणार नाहीये. बापरे, हे बघा पूर्ण ऑफ रोडिंग. समोरच्या लाईनला डांबर रोड आहे पण तिथे नाही जाऊ शकत. तो फक्त येताना फायद्याचा आहे. कोलाडच्या पुढे तळवली गाव इथेही काम रखडलेलं आहे. आता बाकी हायवे सुसाट केलाय पण ही सगळी कामं ही कधी होणार आहेत आणि कशी होणार आहेत हे काही कळत नाहीये. कारण हे जे छोटे छोटे पॅच राहिले आहेत मध्ये, यांनाच तयार करायला यांना भरपूर वेळ जाणार आहे. इकडे बघा, इकडे रोड वाइंडिंग होणार आहे. असं वाटतं की हे ब्रिज कॅन्सल करतायत की काय, कारण आता हे इकडे रोड वाईड करायचं कारण कळलं नाहीये. सर्व्हिस रोड देत आहेत की कसं काय करतायत. कारण एक जागी असा जुना ब्रिज होता, तो कॅन्सल करून त्यांनी नवीन फ्लायओव्हर बांधलाय मागे. हे बघा त्या साईडला सिमेंट रोडचं काम सुरू आहे. तर बघा हे रातवड आलं, इथेही तीच अवस्था आहे. ब्रिजचं काम झालेलं नाहीये कम्प्लीट, कामं रखडलेली आहेत. हे असं असतं ट्रॅफिक मध्ये. ड्रायव्हरला फक्त डोळे असे किती झोप आली तरी असे डोळे उघडून गाडी चालवत बसायला लागतं. बाकी सगळे झोपा काढतात. मागे वडील पण झोपलेत मस्त. हा पण डोलक्या मारतोय गॉगलच्या मागे. हा बघ हा खुललाय. मराठी येते तरी नीट बोलत नाही. मस्त बघा इकडे सुंदर असं सिमेंट पॅच आहे. पण झालंय कसं, जिकडे जिकडे सुसाट हायवे आहेत ना तिथे आपले ट्रॅफिक डिपार्टमेंट वाले त्यांची ते खर्च केलेली स्पीड कॅमेरावाली गाडी घेऊन उभे असतात फाईन मारायला. म्हणजे कुठे हायवे सुसाट मिळाला आणि तुम्ही स्पीड लिमिट क्रॉस केली की मग खिसा ढिला करायला तयार राहा. ही अशी अवस्था आहे. तर आता आपण इंदापूर क्रॉस केलंय आणि इंदापूरला आतूनच आता सिटीमधूनच रोड आहे. जो जुना हायवे होता तो सिंगल लेनचा, कारण इंदापूरच्या बाहेरून बायपास जाणार आहे जो नवीन हायवे आता बनतोय तो. आणि ह्याला पण थोडाफार वाईड करतायत हे लोक सध्या तात्पुरतं वाटतं. पण इंदापूर आपण स्किप करणार आहोत आणि तसंच मानगाव पण आपण स्किप करणार आहोत. तर हा बघा इंदापूरचा जो बायपास येणार आहे नवीन मुंबई गोवा हायवे, तो तुम्हाला इथे बाहेर काढणार आहे. आता इथून आपल्याला परत सिमेंट रोड सुरू होईल. बघा हा इकडे येऊन टच करणार आहे. तर बघा डावीकडे चाललेली आहे कोंकण रेल्वे. कोंकण रेल्वेचा प्रवास पण धमाल येते, मजा येते. बाहेर हवा सुटली जबरदस्त, म्हणजे लिटरली गाडीच्या स्टेरिंगवर हवा फील झाली आता एवढ्या मोठ्या गाडीवर. बघा कोंकण रेल्वे आणि सुसाट असा मुंबई गोवा हायवे. आणि आता आपण पोहोचलेलो आहोत मानगावला. तर मानगावलाही तुम्हाला इथून बघा या साईडून असा बायपास निघणार आहे. हा नवीन मुंबई गोवा हायवे जो बनतोय ना, हा तुम्हाला इथून घेऊन जाईल मानगाव मार्केटच्या पूर्णपणे बाहेरून. तर ही जी मानगावला ट्रॅफिक लागते ना, ही लवकरात लवकर स्किप होणार आहे आपली एकदाचा तो हायवे झाला की बाहेरून. कारण इकडे सीझनला आणि
वेकेशन टाइमला तर एवढी गर्दी असते, कंटाळा येतोय माणगावच्या मार्केटमध्ये. हे बघा लागलीच आहे आज पण ट्रॅफिक, कारण इथूनच लोक श्रीवर्धन हरिहरेश्वरला वगैरे जातात. परत पुण्यावरून येणारा पूर्ण ट्रॅफिक इथे बाहेर येतो, जे तामिनी मार्गे येतात ते. त्यामुळे इकडे ट्रॅफिक ही नेहमीच असते. तर आता आपण माणगाव वगैरे क्रॉस करून पुढे आलोय. आता इथे मध्ये मध्ये थोडेसे डायव्हर्जन्स आहेत, पण दुसऱ्या साईडचे तुम्हाला सिमेंट लेन वापरायला मिळते इथे. आणि आता पुढे आपण पोहोचू वीर रेल्वे स्थानकाच्या जवळ. तिकडून मग सुसाट आहे हायवे, महाड पोलादपूर पूर्णपणे सिमेंट रोड झालेला आहे. अशा प्रकारे डायव्हर्जन आहेत. फक्त रात्री जर प्रवास करत असाल तर डायव्हर्जनला गोंधळू नका, थोडे स्लो होऊन लक्ष देऊन क्रॉस करा, कारण भरपूर जण डायव्हर्जनला गोंधळत आहेत अजून पण. अरे बघा आता आपण पोहोचलेलो आहोत लोणेरेला, आणि इथेही काम सुरू आहे, अजून झालं नाहीये. एका साईडचं झालंय, दुसऱ्या साईडला सर्व्हिस रोड वापरायला मिळतोय. हा पण होईल लवकरात लवकर. लोणेरेला अशा प्रकारे फ्लायओव्हरचं काम सुरू आहे जोराशोरामध्ये. तर आता आपण पोहोचलेलो आहोत दासगावला, आणि इथेही बघा हा खूप मोठा फ्लायओव्हर होतो इथे. तर ह्याचंही काम सुरू आहे, अजून कम्प्लीट नाही झालंय, तर होईल. सध्या सर्व्हिस रोड आहे वापरायला. आता ह्याच्या पुढे आपल्याला लागेल वीर रेल्वे स्टेशन. बघा अशा प्रकारे पूर्ण होत आलंय, लवकरात लवकर होईल. आता आपण पोहोचलेलो आहोत वीर रेल्वे स्थानकाच्या जवळ, आणि आता इथून जो हायवे सुरू झालाय ना, हा आता पूर्णपणे सिमेंटचा हायवे आहे पोलादपूर पर्यंत. त्याच्यानंतर कशेळी टनल पण सुरू आहे सध्या, आणि त्याच्या पुढे खेड भरणा नाका वगैरे असा हायवे खूप चांगला आहे. म्हणजे मी रिसेंटलीच सावंतवाडी आणि गोवा करून आलो, तर ते पण ब्लॉग माझे येणार आहेत, ह्याच्यानंतर येणार आहेत ते. तर हा ब्लॉग मी लगेच पोस्ट करणार आहे. आणि ऑलरेडी माझी कोकण सिरीजही सुरू आहे, तर तीही तुम्ही पहा. सगळे पार्ट आहेत, आपण कोकण एक्सप्लोर केले गेल्या वेळी, तर ते सगळे ब्लॉग्स वेगवेगळ्या पार्टमध्ये बनवलेत मी. आणि बघा हे सुंदर असा 3 लेनचा सुसाट हायवे इथून आपल्याला वापरायला मिळतोय. मी आता महाडला पोहोचेल. हो, मी 4 व्हीलर आणले. नाही 4 व्हीलर पैसा देने का पैसा ही नहीं. उसका गाँव इधर ही है क्या? संगमेश्वर का है. बहुत दूर है. मस्त लग रहा है हाईवे, मस्त लग रहा है. एवढं करून तो चंद्र त्याची बाजू घेतली त्या रवीची. मी त्याला बोललो फुल ट्रीटमेंट करून द्यायचं मांडला. जाऊ दे ना, रवीला द्यायला लागले. आम्हाला सांगत होता तुम्ही द्या चंद्र्या. बोल तू आम्ही पैसे कशाला देऊ, तू वाकणचा हा पण होता ना अंकुश, आम्ही कशाला पैसे. आणि फायनली आपण पोहोचलेलो आहोत पोलादपूरला. तर इथपर्यंत यायला एकदम सुसाट रस्ता होता, मी जसं तुम्हाला दाखवलं. तर ओव्हरऑल आपण या व्हिडिओमध्ये मुंबई गोवा हायवेची सध्याची कंडिशन, काय अपडेट्स, काय काय इम्प्रूव्हमेंट झाल्या ते दाखवण्याचा प्रयत्न केला मी तुम्हाला. आणि जर आपण ओव्हरऑल शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर वडखळपासून ते माणगावपर्यंत म्हणजे लोणेरेपर्यंत डायव्हर्जन्स आहेत मध्ये मध्ये भरपूर. आणि तुम्हाला जर रात्रीचा प्रवास करायचा आहे तर डायव्हर्जन्स टाळायचे असेल तर तुम्ही खोपोली पाली रोड घेऊ शकता. पण दिवसाच्या टायमाला ठीक आहे, एवढं काय वाईट नाही आहे, म्हणजे एवढे खराब पॅचेस नाही आहेत. त्यामुळे तुम्ही बिंदास हा रस्ता कंटिन्यू करू शकता. कारण खोपोली पाली मार्गे जर आपण आलो तर आपले 10 ते 11 किलोमीटर वाढतात, त्यातच टोल पण लागतो आपल्याला, आणि तिकडे ट्रॅफिक भेटायचे चान्सेस पण असतात ॲज कम्पेअर टू ओल्ड मुंबई गोवा हायवे म्हणजेच नॅशनल हायवे 66. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल.
ही माहिती आवडली असेल, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन प्रवासमध्ये. आणि हो, माझी आता सावंतवाडी गोव्याची सिरीज येणार आहे, तीही पाहायला विसरू नका. कोकणची सिरीज ऑलरेडी सुरू आहे, तीही चेक करा. तर लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. राईड सेफ, ड्राईव्ह सेफ, टेक केअर. बाय बाय.